विज्ञानाचे मूळ ज्ञानेश्वरीत सापडते. जगातले पहिले शास्त्रज्ञ म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा शोध कोपर्निकसने लावला. त्याचा हा सिद्धांत बायबल विरोधी असल्याने धर्ममार्तंडांनी त्याचा छळ केला. कारण बायबलमध्ये पृथ्वी स्थिर असून सूर्य फिरतो असा उल्लेख आहे आणि यांना आपण विज्ञाननिष्ठ समजतो. माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये 725 वर्षांपूर्वीच सूर्याचे भ्रमण हा भास आहे हे वैज्ञानिक सत्य मांडले होते. त्यांनी ज्ञानेश्वरीत लिहिले ते असे: उदय अस्ताचे प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मांची असता. म्हणजेच सूर्य चालत नसून चालल्यासारखा दिसतो. सूर्याचे न चालता चालणे हा ज्ञानेश्वरीतील क्रांतिकारक शोध आहे. मानवी जन्माची प्रक्रिया कसल्याही उपकरणाची मदत न घेता ज्ञानेश्वर महाराज जेव्हा सांगतात तेव्हा नामांकित डॉक्टरांनाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. माऊली लिहितात, शुक्र शोणिताचा सांधा मिळता पाचांचा बांधा, वायुतत्व दशथा एकची झाले. शुक्रजंतू पुरुषाच्या वीर्यामध्ये असतात आणि शोणित पेशी स्त्रियांच्या बीजांडकोशात असतात. या शोणित पेशी अतिसूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय दिसत नाहीत. अतिसूक्ष्मदर्शक यंत्र म्हणजेच मायक्रोस्कोप. सूक्ष्मदर्शक यंत्राचा शोध 400 वर्षातील आहे, परंतु माऊलींनी कसल्याही सूक्ष्मदर्शकाच्या मदतीशिवाय शोणित पेशींचा उल्लेख केला आहे. इथे त्यांच्यातील सर्वज्ञता दिसते. पृथ्वी सपाट आहे की गोल या प्रश्नावर शास्त्रज्ञांमध्ये बराच काळ वाद चालला होता. पृथ्वी गोल आहे हा सिद्धांत आता जगमान्य झाला आहे. माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये 725 वर्षांपूर्वीच पृथ्वी गोल असल्याचे सांगितले. त्यांनी जी ओवी लिहिली ती अशी: पृथ्वीये परमाणूंचा उगाना घ्यावा, तरी हा भूगोलची काखे सुवावा, तैसा विस्तारू माझा पहावा, तरी जाणावे माते. भूगोल हा शब्दच ज्ञानेश्वरीने मराठीला दिला आहे आणि पृथ्वी गोल असल्याचे निसंदिग्ध सांगताना परमाणूचाही म्हणजेच मायक्रो इलेक्ट्रॉन याचा स्पष्ट उल्लेख त्यांनी केलेला आहे. पाण्याच्या घर्षणातून जलविद्युत निर्माण होते. हा विजेचा शोधही 100-150 वर्षांपूर्वीचाच आहे, परंतु माऊली ज्ञानोबाराय 725 वर्षांपूर्वी सांगतात की पाण्याचे जोरात घर्षण झाले की वीज तयार होते. ते म्हणतात, तया उदकाचे आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे, मग त्या विजे माझी असे सलील काई. म्हणजे सागराच्या पाण्याची वाफ होती, त्याचे ढग बनतात आणि त्याला थंड हवा लागली की पाऊस पडतो. ही पाऊस पडण्याची प्रक्रिया विज्ञानाने अलीकडे शोधून काढली आहे, परंतु माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात की सूर्याच्या प्रखर उष्णतेने मी म्हणजे परमात्माच पाणी शोषून घेतो आणि त्या वाफेचे ढगात रूपांतर करतो आणि इंद्रदेवतेच्या रूपाने पाऊस पाडतो. ती पावसाचे शास्त्रशुद्ध तंत्र सांगणारी ओवी अशी: मी सूर्याचे निवेशे तपे ते हे शोषे, पाटी इंद्र होऊनी वर्षे, मग पुढती भरे. विज्ञानाला सूर्यमालेतील ग्रहांचा शोध लागला आहे. या विश्वाच्या पोकळीतील फक्त एकच सूर्यमाला मानवी बुद्धीला सापडली. अशा अनेक सूर्यमाला या पोकळीत अस्तित्वात आहेत. विश्वाला अनंत हे विशेषण लावले जाते. या विश्वात अनंत ब्रह्मांडे आहेत, म्हणून भगवान अनंत कोटी ब्रह्मांड नायक ठरतात. परंतु माऊली ज्ञानोबारायांनी 725 वर्षांपूर्वीच
सूर्यमालेतील मंगळ या ग्रहाबद्दल लिहिले आहे. विज्ञानाने शोध लावण्यापूर्वीच माऊली मंगळाचे अस्तित्व सांगतात. त्यांनी लिहिले आहे, ना तरी भौमा नाम मंगळ, रोहिणी ते म्हणती जळ, तैसा सुख प्रवाद बरळ विषयांचा. किंवा जिये मंगळाची अंकुरी, सवेची अमंगळाची पडे पारी. किंवा ग्रहांमध्ये इंगळ, तया ते म्हणती मंगळ. इतकेच नव्हे तर नक्षत्रांचेही उल्लेख आहेत. रोहिणीचा वरच्या ओवीत आलाय, तसेच मूळ नक्षत्राचा परी जळो ते मूळ नक्षत्री जैसे असं आलेलं आहे. किंवा स्वाती नक्षत्र हा स्वातीचे नि पानिये, होती जरी मोतिये, तरी अंगी सुंदराचिये, का शोभती तिये. कॅमेरा आणि पडद्यावर दिसणारा चित्रपट यांचे मूळही ज्ञानेश्वरीत सापडते बर का. ज्ञानेश्वरीत लिहिलेली ओवी अशी, जेत हे संसार चित्र उमटे, तो मनरूप पटू फाटे, जैसे सरोवर आटे, मग प्रतिमा नाही. अर्थात संकल्प विकल्पांमुळे मनाचे चित्र उमटवणारा पडदा फाटून जातो. चित्रपटासाठी पडदा आवश्यक आहेच. किंवा सरोवरात पाणी असेल तरच आपली प्रतिमा त्यामध्ये उमटते. ते आटून गेले तर उमटत नाही. या सर्व ओव्यांचा आशय लक्षात घेतला तर ज्ञानेश्वरीची वैज्ञानिकता ध्यानात येईल. विज्ञान युगात दिशाभूल झालेल्या युवक युवतींनी ज्ञानेश्वरीची ही शास्त्रीयता लक्षात घेऊन मानवी जीवनाचे यथार्थ दर्शन घडविणाऱ्या संत वाङ्मयाच्या सहवासात यावे. धन्यवाद. Please subscribe my YouTube channel Sahaj Bodh. Like, share and